Welcome to Jay Prabhu. We are going to solve the question JEE 2021 on the topic limits. Question मध्ये limit extends to 0 is equal to L, then find 6L plus 1. 6L plus 1 फाइंड करायचं म्हणजे पहिलं काय फाइंड करावं लागेल L. L म्हणजेच लिमिट. लिमिट कसं फाइंड करायचं इकडे बघा. This is limit extends to 0. साइन एक्चुअली 0 ठेवली तर हे 0 बनेल, हे 0. न्यूमरेटर 0, एक्चुअली 0 ठेवली तर डिनॉमिनेटर 0. म्हणजेच हा 0/0 एक इंडिटर्मिनेट फॉर्म आहे. 0/0 इंडिटर्मिनेट फॉर्म असेल तर आपण काय करू शकतो, एल हॉस्पिटल रूल. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² मायनस टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² डिवायडेड बाय 3x³ ची डेरिव्हेटिव्ह 9x². या ठिकाणी आपण काय यूज केलं, एल हॉस्पिटल रूल. काय, एल हॉस्पिटल रूल. न्यूमरेटरची डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह. आता याच्या पुढे बघा, लिमिट एक्सटेंड्स टू 0. इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं 1 + x² मायनस √1 - x² डिवायडेड बाय 1 - x² इंटू 1 + x² इंटू 9x². ओके. आता ॲक्च्युअली 0 इथे ठेवली तर हे 1 कडे जाईल, हे 1 कडे, याला कॅरी करायची गरज नाही. पुन्हा ॲक्च्युअली 0 ठेवली तर इथे 1 बनेल, इथे 1. पुन्हा एल हॉस्पिटल रूल म्हणजेच लिमिट एक्सटेंड्स टू 0. x² ची डेरिव्हेटिव्ह 2x मायनस रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 √1 - x². पुन्हा -x² ची -2x, इथं 2x आलं, डिवायडेड बाय या दोन्ही टर्म आपल्या 1 बनल्या त्यामुळे कॅरी केल्या नाहीत. 9x² ची डेरिव्हेटिव्ह 18x. ओके. हे x कॅन्सल बनलं, हे 2 कॅन्सल झालं. ॲक्च्युअली 0 ठेवली, इथं 1 बनेल, म्हणजे 2 + 1 किती आलं इथं न्यूमरेटरमध्ये 2 + 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये 18. हे किती बनलं, दॅट इज 1/6. हे 1/6 काय झालं, लिमिट. हे लिमिट म्हणजेच काय, L. सो L इज इक्वल टू 1/6. आपल्याला काय विचारलं होतं, 6L + 1 = तर हे 6, L ची व्हॅल्यू 1/6 + 1 दॅट इज इक्वल टू 2. ऑप्शन नंबर D. ओके.